आजकाल स्थूलतेचे प्रमाण अतिशय वाढलेले आहे. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत स्थूलता बघितली जाते. तर अमेरिका ह्यामध्ये पहिल्या नंबरवर आहे. त्या पाठोपाठ आता भारत सुद्धा स्थूलतेमध्ये पुढे चालला आहे. तर पोटावरची चरबी कमी करण्याचे काय उपाय आहेत? पोटावरची चरबी का वाढते? आपलं वजन का वाढतं? काय त्याची काय कारणे आहेत? या सर्वांची माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तसेच आपण घरगुती काय उपाय करू शकतो आणि आयुर्वेदामध्ये काय सांगितलं आहे, या सर्वांची माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, मी डॉक्टर सविता लांजेवार. माझ्या डॉक्टर सविता व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अ, आजकाल जी पोटावरची चरबी वाढण्याची समस्या बघितली जाते. बरेच जणांचे वजन वाढणं वेगळी गोष्ट आहे आणि फक्त पोटावरची चरबी वाढणं ही वेगळी गोष्ट आहे. त्यामुळे याची काय कारणे आहेत आणि याच्यावर आपण घरगुती काय उपाय करू शकतो, हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर आजकालची जी लाईफ आहे ती सेडेंटरी लाईफस्टाईल आहे. म्हणजे बसल्या जागेवर सगळ्या गोष्टी मिळतात. काही किराणा सामान आणायचं राहिला, भाजीपाला आणायचा राहिला, आजकाल फक्त मोबाईलवर ऑर्डर केली की सगळं आपल्याला घरपोच मिळतं. त्यानंतर व्यायामाचा अभाव देखील बऱ्याच जणांमध्ये बघितला जातो. काही लोकं कुठल्याही प्रकारचा व्यायाम करत नाही. अशा लोकांमध्ये पोटाची चरबी वाढण्याची समस्या जास्त प्रमाणामध्ये बघितली जाते. त्यानंतर ज्यांचे घरामध्ये हेरिडिटी आहे, अनुवांशिकता आहे, ज्यांच्या आई-वडिलांचे पोट सुटलेले आहेत, अशा लोकांचे पोट सुटण्याचे चान्सेस देखील असतात. सुटलेले आहेत, अशा लोकांचे पोट सुटण्याचे चान्सेस देखील असतात. त्यानंतर काही आजारांमध्ये सुद्धा वजन वाढण्याची समस्या बघितली जाते. एंडोक्राईन ग्लँडच्या काही डिसऑर्डर्स असतील, त्यामध्ये सुद्धा स्थूलता बघितली जाते. डायबिटीज, पी-सी-ओ-डी, थायरॉइडचे प्रॉब्लेम यामध्ये वजन वाढलेलं बघितलं जातं. काही रोगांमध्ये वापरल्या जाणाऱ्या औषधींचा साइड इफेक्ट म्हणून सुद्धा वजन वाढलेलं बघितलं जातं. तुम्हा सर्वांना माहीतच आहे. अनंत अंबानी, मुकेश अंबानींचा मुलगा, त्याला दम्याचा त्रास आहे. त्याच्यामुळे त्याला जे मेडिसिन चालू आहे स्टेरॉइड्सचे, त्याच्यामुळे त्याचं वजन जे आहे ते अनकंट्रोल्ड आहे. तर अशा गोष्टींमुळे सुद्धा वजन वाढू शकतं. मानसिक विकारामध्ये वापरले जाणारी जी औषधी असतात, त्या औषधींचा साइड इफेक्ट म्हणून सुद्धा वजन वाढू शकतं. त्यानंतर काही जणांना भूक जी असते ती व्यवस्थित नसते. त्यांची जी चयापचय क्रिया असते ती व्यवस्थित नसते. मग सारखा मंद अग्नी असतो. अशा लोकांमध्ये सुद्धा वजन वाढल्याचं प्रमाण बघितलं जातं. तर आपण आता बघूयात, की आयुर्वेदानुसार याच्यामध्ये काय सांगितलं आहे. तर चरबी म्हणजे मेद, जो मेद धातू आहे, आयुर्वेदामध्ये 7 धातूंचा उल्लेख केला आहे. रस, रक्त, मांस, मेद, अस्थी, मज्जा आणि शुक्र. ह्या 7 धातूंपैकी मेद धातू हा चरबी म्हणून ओळखला जातो. जेव्हा हा मेद धातू शरीरामध्ये वाढतो, तेव्हा आपलं वजन वाढतं. तर रस रक्त त्याच्यानंतर त्या मेद धातूचं जे पोषण आहे ते होतं. म्हणजे जर तुमचा धातू जर व्यवस्थित तयार झाला नाही, म्हणजे तुमची चयापचय क्रिया जर व्यवस्थित नसेल, तर पुढचे धातू व्यवस्थित बनणार नाही. कारण की प्रत्येक धातूचा एक अग्नी असतो. त्या धातूचं पाचन होण्यासाठी, त्या धातूचे जे आपल्याला आवश्यक जे काम आहे ते करण्यासाठी त्याचा एक अग्नी असतो. तर जर मेद धातू जर खराब झाला, तर त्यामुळे जे त्याच्या पुढचे जे धातू आहेत, त्यांचं पोषण व्यवस्थित होणार नाही. जेव्हा मेद धातू वाढलेला असतो, तेव्हा अशा लोकांमध्ये अ, अ, ऑस्टिओपोरोसिस, ऑस्टिओआर्थरायटिस, कॅल्शियमची कमतरता यासारख्या गोष्टी बघितल्या जातात. अशा लोकांमध्ये शुक्र धातूची कमतरता सुद्धा बघितली जाते. म्हणून मेद धात्वाग्नी व्यवस्थित करणं, त्याच्यानंतर
बाकीच्या ज्या ट्रीटमेंट आहेत, गोळ्या औषधी आहेत, त्या आयुर्वेदामध्ये दिल्या जातात. जेव्हा मेदधातू अधिक प्रमाणामध्ये तयार होतो, तेव्हा तो स्रोतावरोध करतो, ऑब्स्ट्रक्शन करतो. त्याच्यामुळे अवयवांच्या कार्यक्षमता आहेत त्याच्यावर प्रभाव पडतो. जसं की जर समजा मेदधातू लिव्हरवर जास्त साचायला लागला, तर त्याला फॅटी लिव्हर असं म्हणतात. जेव्हा हा मेदधातू आपल्या रक्तवाहिन्यांमध्ये साचायला लागला, तर त्याच्यामुळे हाय कोलेस्टेरॉल, हाय बीपी, कार्डियाक काही प्रॉब्लेम तयार होऊ शकतात. एथेरोस्क्लेरोसिस सारख्या कार्डियाक डिसीजेस होऊ शकतात. त्यामुळे हार्ट अटॅक सुद्धा येऊ शकतो. डायबिटीज सुद्धा होऊ शकतो. तर ह्या मेदधातूच्या ऑब्स्ट्रक्शनमुळे आपल्या शरीरातील इतर अवयवावर देखील त्याचा परिणाम होतो. तर वजन कमी करण्यासाठी घरगुती काय करू शकता? तर बरेच जण डाएट फॉलो करतात, क्रॅश डाएट करतात, जिम लावतात, बरेच जण चालण्याचा व्यायाम करतात. परंतु हे सर्व करून सुद्धा महिनोन-महिने केलं तरी सुद्धा वजन मात्र काही कमी होत नाही आणि महत्त्वाचं म्हणजे पोटाची जी चरबी आहे ती कमी होत नाही. कारण की पोटाची जी चरबी असते ती एक प्रकारची स्टबर्न फॅट असतं. ते लवकर कमी होत नाही. मात्र यामुळे आपल्या शरीरामध्ये ड्रायनेस येऊ शकतो, वीकनेस येतो, सारखं या अशा लोकांना थकवा येतो. मात्र वजन मात्र कमी होत नाही. तर आता मी व्हिडिओच्या पुढे वजन कमी करण्यासाठी पोटाचे जे चरबी आहे ती कमी करण्यासाठी काय 10 उपाय आहेत याबद्दल माहिती सांगणार आहे. तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर सगळ्यात पहिला उपाय म्हणजे आपल्या ज्या उठण्याच्या आणि झोपण्याच्या सवयी आहेत त्या बदलायला हव्यात. आयुर्वेदामध्ये ब्राह्ममुहूर्तावर उठायला सांगितलं आहे. ब्राह्ममुहूर्तावर उठल्यामुळे आपले जे अपान वायू आहे त्याचं व्यवस्थित काम होतं. त्याच्यानंतर आपल्याला व्यवस्थित भूक लागते. आपली चयापचय क्रिया आहे ती व्यवस्थित सुधारते. त्यामुळे आपण जो आहार घेतलेला असतो त्या आहाराचं व्यवस्थित पचन होतं. त्याच्यानंतर आहार रसापासून बनणारे जे धातू असतात, रस, रक्त, मांस, मेद हे व्यवस्थित तयार होतात. म्हणून सकाळी लवकर उठणं हे पहिला नियम पाळावा. त्यानंतर दिवसा मात्र कधी झोपू नये. ज्या लोकांना वजन कमी करायचं आहे, अशा लोकांनी दिवसा झोपू नये आणि रात्री जागरण करू नये. सकाळी लवकर उठल्यामुळे आपल्या शरीरातील वात, पित्त, कफ हे तिन्ही दोष समावस्थेत असतात आणि जेव्हा 3 दोष समावस्थेत असतात, 7 धातू समावस्थेत असतात, 3 मल समावस्थेमध्ये असतात, तेव्हा आपलं शरीर हे निरोगी समजलं जातं, असं आयुर्वेदामध्ये सांगितलं आहे. दुसरा उपाय म्हणजे आपली जेवणाची वेळ. तर जेवणाची वेळ ही नेमकी कधी असावी? बरेच जण जेवणाच्या वेळा पाळत नाही. वेळी-अवेळी जेवण करतात किंवा भूक नसताना जेवण करतात किंवा जेव्हा अवेलेबल असतं तेव्हा जेवण करतात किंवा भूक लागली आहे तरीसुद्धा कामामुळे किंवा वेळेअभावी जेवणामध्ये टाळाटाळ करतात. बरेच जण जेवणाच्या वेळी चहा पितात आणि त्यामुळे त्यांची भूक मंदावते, पचनक्रिया बिघडते. तर म्हणून जेवणाच्या वेळा पाळणं हे अतिशय गरजेचं आहे. जेव्हा आपल्याला आधीचं जे जेवण आहे ते व्यवस्थित पचलं आहे, शौचास साफ झाली आहे आणि व्यवस्थित कडकडून भूक लागली आहे, अशा वेळी आपण जेवण केलं पाहिजे. सहसा पित्ताच्या काळामध्ये केलेलं जेवण हे व्यवस्थितरित्या पचतं. तर पित्ताचा काळ कोणता? तर सकाळची 11 ते 2 ची जी ही वेळ आहे, ती पित्ताची आहे. तेव्हा ह्या काळामध्ये केलेलं जेवण व्यवस्थित पचतं आणि त्याचं डायजेशन व्यवस्थित झाल्यामुळे रस, रक्त, मांस, मेद हे जे धातू आहेत, ते व्यवस्थित तयार होतात. तिसरा उपाय म्हणजे आपण जे जेवण करतो त्याची क्वांटिटी किती असावी, जेवण कसं करावं, त्यामध्ये काय असावं, हे सुद्धा तेवढंच गरजेचं आहे. जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल, तर अ, पोटाचे 4 भाग करावे. त्यातील 2 भाग आपण आहार घ्यावा, 1 भाग द्रव आहार घ्यावा आणि 1 भाग जो आहे तो वातादी दोषांसाठी रिकामा ठेवावा. काही लोकं अक्षरशः इथपर्यंत जेवण करतात, ते देखील चुकीचं आहे. किंवा काही जण पोटाला जेवढं आवश्यक आहे त्याच्यापेक्षा कमी जेवण करतात. तर अशा वेळी
आपली जी भूक आहे, आपलं जे शरीर आहे, ते मग इतर काही गोष्टी खायचं मन करतं. मग मंचिंग होते आणि ह्या सर्व गोष्टींमुळे पुन्हा वजन वाढायला सुरुवात होते. आपला जो आहार आहे तो षड्रसात्मक असावा. म्हणजे यामध्ये सगळे जे रस आहेत, गोड, आंबट, खारट, तिखट, कडू, तुरट ह्या सर्व रसांचा समावेश आपल्या आहारामध्ये असावा. सुरुवातीला गोड पदार्थांचं सेवन करावं. हो, जेवणाच्या सुरुवातीला कधीही गोड पदार्थांचं सेवन करावं. कारण की जेव्हा आपल्याला भूक लागलेली असते, आपला अग्नी हा चांगला असतो आणि गोड पदार्थ हे पचायला जड असतात, स्निग्ध असतात आणि तेव्हा भूक चांगली आहे म्हणून ते व्यवस्थित पचतं. आणि जर आपण हेच गोड पदार्थ बरेच जण जेवणाच्या शेवटी घेतात आणि त्यामुळे जो अग्नी आपला प्रदीप्त असतो, तो जेवणाच्या शेवटी थोडासा मंदावलेला असतो. म्हणून जड पदार्थ कधीही जेवणाच्या आधी घ्यावे आणि जेवणाच्या शेवटी कडू आणि तिखट असे पदार्थ खावे. जेणेकरून जो आपला अग्नी आहे तो प्रदीप्त राहील आणि आपण घेतलेला आहार व्यवस्थित पचेल. ज्या लोकांना वजन कमी करायचं आहे, अशा लोकांनी गोड, आंबट आणि खारट पदार्थांचं सेवन करू नये. कारण की हे जे पदार्थ आहेत ते कफ वाढवणारे आहे. म्हणजे पुढे चालून ते चरबी वाढवणारे, मेद वाढवणारे आहेत. म्हणून सहसा अशा लोकांनी कडू, तिखट आणि तुरट पदार्थांचा समावेश आपल्या आहारामध्ये करावा. जेणेकरून कफदोष कमी होईल आणि चरबी कमी होण्यास मदत होईल. तर आपल्या आहाराची क्वांटिटी किती असावी? तर प्रत्येकाने आपल्या शरीरानुसार आहार घ्यावा. आपल्याला किती पचतं, आपली भूक किती आहे, हे आपल्याला माहीत असतं, आपल्याला समजतं. एखादी वस्तू आवडीची आहे म्हणून ती एकदम भरपोट खावी, असं करू नये. त्यानंतर तन्मनाभुंजित म्हणजे आपण जेव्हा जेवण करतो, तेव्हा मन लावून जेवण करावं. आयुर्वेदामध्ये जेवण करतांनी एकांतात जेवण करावं, असं सांगितलं आहे. न न अतिद्रुतम न विलंबितम म्हणजे खूप फास्ट पण जेवण करू नये आणि अतिशय हळू सुद्धा जेवण करू नये. जेवण करताना आपला प्रत्येक घास जो आहे तो व्यवस्थित चावून खावा. त्यानंतर जेवणाच्या मध्ये थोडं पाणी प्यावं. जेवणाच्या शेवटी पाणी पिल्याने वजन वाढू शकतं. चौथी गोष्ट म्हणजे रात्रीचं जेवण. तर रात्रीचं जेवण हे कसं असावं, तर रात्रीचं जेवण जे आहे ते एकदम हलकं असावं, पचायला हलकं असावं, लघु असावं आणि जर तुम्हाला भूक नसेल रात्री, तर तुम्ही जेवण टाळलं तर ते अतिशय उत्तम राहील आणि जर तुम्हाला थोड्या प्रमाणात भूक लागली असेल, तर अशा वेळी साळीच्या लाह्या खाव्या किंवा भाजलेले अन्न खावे किंवा मुगाचे कढण, भाताची पेज थोड्या प्रमाणामध्ये घेऊ शकता. झोपायच्या 2 तास आधी आपलं जेवण झालं पाहिजे. म्हणून साधारणतः 7 ते 8 वाजेच्या दरम्यान तुम्ही जेवण करावं आणि रात्री जागरण करू नये. 11 वाजेपर्यंत तरी झोपावं. आता आपण बघूयात, की ज्यांना वजन कमी करायचं आहे, अशा लोकांनी आपल्या जेवणामध्ये कोणत्या प्रकारचा आहार घ्यावा. तर वजन कमी करण्यासाठी कोणत्या भाज्या खाव्यात, याचा सुद्धा मी एक व्हिडिओ बनवला आहे. तो तुम्ही बघू शकता. त्यानंतर अ, ज्यांना वजन कमी करायचं आहे, अशा लोकांनी अ, काय पथ्य पाळावे, याचा सुद्धा मी एक व्हिडिओ बनवला आहे. तो देखील तुम्ही बघू शकता. ज्या लोकांना पोटाची चरबी कमी करायची आहे, अशा लोकांनी गहू अजिबात खाऊ नये. त्याऐवजी ज्वारी, बाजरी, अ, रागी यासारखे जे मिलेट्स आहेत त्यांचं सेवन करावं. ज्या लांब भाज्या असतात, पडवळ, लौकी, दोडके यासारख्या भाज्यांचा समावेश आपल्या आहारामध्ये करावा. डाळींमध्ये मूग, मसूर, तूर यासारख्या डाळींचा समावेश करावा. उडीद आणि चना डाळ खाणं टाळावं. कारण की ह्या ज्या डाळी आहेत त्या पचायला थोड्याशा जड असतात आणि वजन वाढवणाऱ्या, कफ वाढवणाऱ्या असतात. ज्यांना वजन कमी करायचं आहे, अशा लोकांनी भाताचं सेवन करू नये. तांदूळचं सेवन करू नये किंवा ज्यांना भात खाल्ल्याशिवाय जमत नाही, अशा लोकांनी भात बनवण्यापूर्वी जे तांदूळ आहेत ते व्यवस्थित भाजून घ्यावे. नंतर त्याचा भात बनवावा आणि भात बनवताना तो कुकरमध्ये न लावता टोपमध्ये लावावा. त्यामध्ये
6 पट पाणी टाकावे आणि मग तो शिजवावा. शिजवताना जे वरचे भाताचं जे पांढरं पाणी येतं ते काढावं. त्यानंतर झाकण ठेवून तो भात शिजवावा. अ, ज जर तुमच्याकडे जुने तांदूळ असतील, 1 वर्ष जुने, 2 वर्ष जुने, तर असे तांदूळ सुद्धा पचायला हलके असतात आणि असे तांदूळ खाल्ल्यामुळे वजन देखील वाढत नाही. बरेच जण वजन कमी करण्यासाठी स्निग्ध पदार्थ एकदम बंद करतात. त्यामुळे शरीरामध्ये रुक्षता वाढते, वात वाढतो आणि वजन वाढण्यास पुन्हा कारणीभूत ठरतो. कारण की वजन वाढण्यासाठी कफ आणि वात दोष कारणीभूत आहेत. म्हणून असं करू नये कारण की आपल्याला एनर्जीसाठी आवश्यक फॅट असणं सुद्धा गरजेचं आहे. म्हणून आपल्याला आपल्या आहारामध्ये स्निग्धता असावी, स्निग्ध पदार्थ असावे यासाठी तुम्ही गाईच्या तुपाचा वापर करू शकता. तर हे जे गाईचं तूप आहे ते तुम्ही डाळ, भात किंवा पोळीला लावून सुद्धा खाऊ शकता. तुमच्या आहारामध्ये तुम्ही ताक ठेवा. ताकाला फोडणी देऊन बनवलेले ताक तुम्ही घेऊ शकता. ज्यांना वजन कमी करायचं आहे अशा लोकांनी दही, पनीर, चीज यासारख्या गोष्टी ज्या आहेत त्या जास्त प्रमाणात खाऊ नये किंवा अजिबात खाऊ नये. दही खाण्याचे सुद्धा काही नियम आहेत. दही हे अभिशंती आहे, कफ वाढवणारे आहे, गुणाने उष्ण आहे. त्यामुळे दही खाताना सुद्धा थोड्या काळजीपूर्वकच खाल्ले पाहिजे. दही हे नित्य सेवनास अयोग्य सांगितले आहे. आपल्या आहारामध्ये मसाल्याच्या पदार्थांचा वापर करावा. सुंठ, जिरे, मिरे, धणे, दालचिनी या सर्व गोष्टींमुळे वजन कमी करण्यास मदत होते. त्यानंतर उपवास. उपवास म्हणजे कंटिन्यू उपवास न करता तुम्ही इंटरमिटेंट फास्टिंग करू शकता. तर यासाठी तुम्हाला खूप जास्त काही करायची गरज नाही. जेव्हा तुम्ही दुपारचं जेवण करतात, त्यानंतर जेव्हा संध्याकाळी जर तुम्हाला भूक लागली नाही, तर अशा वेळी अ, जेवण न करता डायरेक्ट तुम्ही दुसऱ्या दिवशी जेवण करावं. त्यामुळे आपला नॅचरली एक इंटरमिटेंट फास्टिंग होते आणि त्यामुळे सुद्धा पोटाची जी चरबी आहे ती लवकर कमी होण्यास मदत होते. दिवसभरामध्ये किती पाणी असावं, पाणी कधी प्यावं याचे सुद्धा काही नियम आहेत. त्याचा सुद्धा मी एक व्हिडिओ बनवला आहे. तो तुम्ही बघू शकता. तर बरेच जण उषापान करतात. म्हणजे सकाळी उठून 2-3 ग्लास पटापट गटागट पाणी पितात. ते सुद्धा अयोग्य आहे. जर तुम्हाला सकाळी तहान लागली असेल, तर तुम्ही ते घेऊ शकता आणि उषापान म्हणजे ब्रह्ममुहूर्तावर तुम्ही जर उठले असेल, तर तेव्हा जर पाणी पित असाल, तर त्याला उषापान म्हणतात. परंतु जर तुम्ही 8-9 वाजता उठत असतील आणि मग ते उठल्या-उठल्या पाणी पित असेल, तर ते मात्र अयोग्य आहे. जेवण करतांनी थोडं-थोडं पाणी प्यावं. जेवणाच्या आधी पाणी पिल्यामुळे वजन कमी होतं, तर जेवल्यानंतर लगेच पाणी पिल्यामुळे वजन वाढतं. म्हणून जेवण करतांनी थोडं-थोडं पाणी प्यावं आणि त्यानंतर जर तुम्हाला तहान लागली असेल, तर जेवणाच्या साधारणतः 1.5 ते 2 तासानंतर मग पाणी प्यावं. गरम पाणी पिल्यामुळे वजन कमी होतं, तर थंड पाणी पिल्यामुळे वजन वाढतं. जर तुम्हाला अ, मधाचं पाणी प्यायचं असेल, तर अगदी थोडेसे कोमट पाण्यामध्ये तुम्ही मध टाकून ते पाणी पिल्याने सुद्धा वजन कमी होतं. तसेच सूर्यास्तानंतर सुद्धा पाणी कमी प्यावं. पुढचा उपाय म्हणजे उदवर्तन. उदवर्तन म्हणजे एक प्रकारचं जे आपण दिवाळीच्या वेळेस जे उटणं लावतो तेच. पण यामध्ये असे काही पदार्थ असतात, की जे आपली जी चरबी आहे ती वितळायला मदत होते. यामध्ये तुम्ही त्रिफळ्याची पावडर वापरू शकता. त्यामध्ये नागरमोथा सुद्धा टाकू शकता. तर हे जे पदार्थ आहेत ते चरबी वितळायला मदत करतात. ज्या ठिकाणी तुम्हाला वाटतं, की आपल्याला त्या ठिकाणची चरबी कमी करायची आहे, तर त्या ठिकाणी हे जे चूर्ण आहे ते अ, आपली जी लव असते, केस असतात त्याच्या उलट्या दिशेने अशा प्रकारे मसाज करावी. अशा प्रकारे ते जे चूर्ण आहे ते चोळून घ्यावं. त्यामुळे जी चरबी आहे ती वितळते आणि वजन कमी व्हायला मदत होते. जर तुम्हाला पोटावरची चरबी कमी करायची असेल, तर तुम्ही अँटी क्लॉकवाईज ह्या चूर्णाचा वापर करून ते आपल्या पोटाला फिरून अंघोळीच्या आधी असं करू शकता.
त्यामुळे पोटाची चरबी लवकर वितळण्यास आणि लवकर कमी होण्यास मदत होते. त्यानंतर पुढचा उपाय म्हणजे योगासने. योगासने केल्यामुळे आपल्या शरीर जे आहे ते सुडौल होतं. एक प्रकारचं त्याला आकार प्राप्त होतो. पोटावरची चरबी कमी व्हायला बरेचसे आसन आहेत, की त्यामुळे फायदा होतो. यामध्ये सूर्यनमस्कार, भुजंगासन, कपालभाती, सर्वांगासन, पवनमुक्तासन यासारख्या आसनांमुळे पोटावरची चरबी आणि ओव्हरऑल आपल्या बॉडीची चरबी कमी होण्यास मदत होते. जेव्हा तुम्ही कुठलेही आसन किंवा व्यायाम करायला सुरुवात करतात, तेव्हा हळूवारपणे व्यायाम करावा आणि मग नंतर त्याची जो वेळ आहे तो वाढवावा. कारण की पहिल्या दिवशी जर व्यायाम करणार असाल आणि एकदमच तुम्ही 10-12 सूर्यनमस्कार टाकले, तर दुसऱ्या दिवशी अंथरुणातून उठू शकणार नाही. कुठलंही जे काम असतं ते अतिमात्रेत करू नये. म्हणून व्यायाम करतांनी सुद्धा हळू-हळू सुरुवात करूनच मग पुढे आपल्या शरीराच्या शक्तीनुसार तो व्यायाम आणि ऋतूनुसार आपले जे बल आहे त्याच्यानुसार आपला व्यायाम ठेवावा. त्यानंतर पुढचा उपाय म्हणजे आपलं मन कसं आहे. कारण की फक्त दोष, धातू, मल हे समजणं गरजेचं नाही, तर आपलं जे इंद्रिय आहे ते प्रसन्न असणं, आपलं मन आहे ते प्रसन्न असणं सुद्धा तेवढंच गरजेचं आहे. कारण की मानसिक विकार असेल, स्ट्रेस, टेन्शन, अँक्साइटी असेल, तर त्याचा प्रभाव आपल्या पचन क्रियेवर होतो. आपली चयापचय क्रिया जर बिघडली, तर मात्र मग आहार रस सुद्धा व्यवस्थित तयार होत नाही. आणि मग उत्तर धातू सुद्धा व्यवस्थित तयार होत नाही. म्हणून आपलं मन प्रसन्न राहावं यासाठी तुम्ही रोजच्या रोज सकाळी मेडिटेशन करावे. त्यामुळे मानसिक शांती लाभते. नस्य पंचकर्म करू शकता, पादाभ्यंग करू शकता, शिरोधारा म्हणून सुद्धा पंचकर्म आहे ते तुम्ही करू शकता. आपल्या आवडीच्या व्यक्तींसोबत आपला वेळ थोडा घालवावा. जेणेकरून आपलं मन जे आहे ते थोडंसं मोकळं होईल. स्ट्रेस, टेन्शन, चिड ह्या गोष्टी कमी होतील. आता आपण बघूयात, की वजन कमी करण्यासाठी आणि पोटाची चरबी कमी करण्यासाठी आयुर्वेदामध्ये कोणत्या-कोणत्या औषधी सांगितल्या आहेत. तर सगळ्यात पहिले आपली जी पचनक्रिया आहे, ती व्यवस्थित झाली पाहिजे. ज्यांना भूक नसते, त्यांना दीपन औषधी दिले जातात. आता आपण बघूयात, की आयुर्वेदामध्ये वजन कमी करण्यासाठी, पोटाची चरबी कमी करण्यासाठी कोणत्या-कोणत्या औषधींचा उपयोग केला जातो. तर सगळ्यात आधी दीपन करणाऱ्या औषधी. यामुळे आपला जो अग्नी आहे, जी पोटाचा अग्नी आहे, जाठराग्नी आहे, तो प्रदीप्त होतो, तो व्यवस्थित तेवतो. त्याच्यामुळे आपला जो आहार घेतलेला असतो, तो व्यवस्थित डायजेस्ट व्हायला मदत होते. तर यासाठी हिंगवाष्टक चूर्ण, त्रिकटू चूर्ण, अजमोदादी चूर्ण यासारख्या औषधांचा वापर केला जातो. त्यानंतर पाचन, पाचनसाठी पाचन औषधींमध्ये जो आपण आहार रस घेतलेला असतो, त्याचं पचन सुद्धा व्यवस्थित झालं पाहिजे. म्हणून यासाठी कुमारी असव, द्राक्षासव यासारख्या औषधांचा वापर केला जातो. जेणेकरून आपण घेतलेला आहार व्यवस्थित पचावा. त्यानंतर मेदधातू कमी करणाऱ्या औषधी. यामध्ये मेदोहर गुगुळ, कांचनार गुगुळ, त्रिफळा चूर्ण, त्रिफळा गुगुळ, मेदारी काढा यासारख्या औषधींचा वापर केला जातो. ह्या ज्या सर्व औषधी आहेत त्या कारणानुसार, व्यक्तीच्या प्रकृतीनुसार, त्याच्या बलानुसार मगच दिल्या जातात. त्यानंतर बऱ्याच पेशंट्समध्ये काही पंचकर्म सुद्धा करावे लागतात. यामध्ये वमन, विरेचन, बस्ती यासारखे पंचकर्म केल्यामुळे अशा लोकांची पोटाची जी चरबी आहे आणि जे वाढलेलं वजन आहे ते कमी करण्यास मदत होते. जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल, तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं, तर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक यू.